नमस्कार. मी डॉक्टर समीर फुटाणे, न्यूरोसर्जन म्हणजे मेंदू आणि मणक्याचा शल्यविशारद, सह्याद्री हॉस्पिटल नाशिक इथे काम करतो. आज आपण मेंदूच्या ऑपरेशन, ट्यूमरच्या ऑपरेशन नंतर घेण्याची काळजी याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. मेंदूचा ट्यूमर किंवा मेंदूमध्ये उद्भवलेली गाठ हा शब्दच ॲक्च्युली उरात धडकी भरवणारा शब्द आहे आणि नैसर्गिकच आहे, कारण शरीरातल्या इतर अवयवांना आपण ट्रान्सप्लांट करून बदलता येतं, पण मेंदू बदलण्याचं तंत्रज्ञान अजून तरी उपलब्ध नाही. त्याच्यामुळे मेंदूला ट्यूमर होणे किंवा त्याच्यामध्ये गाठ उद्भवणे या गोष्टीबद्दल भीती वाटणं हे साहजिकच आहे. पण अर्थात सध्या उपलब्ध असलेल्या टेक्नॉलॉजी आणि ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स जे आहेत ते तसे बघता बऱ्याचशा ट्यूमर्समध्ये आपल्याला कंट्रोल मिळवता येतो. सो मुळात मेंदूचे ट्यूमर म्हणजे काय हे पहिले एक थोडक्यात समजून घेऊ. चामडीवरती किंवा केसाच्या चामडीवरती असलेल्या चरबीच्या गाठी किंवा केस तोडीची गाठ, सिबॅशिस गाठ ह्या मेंदूच्या ट्यूमरमध्ये मोडत नाहीत. मेंदूची कवटीमध्ये असलेले गाठ किंवा कवटीच्या आतमध्ये असलेले कवच मेनिंजेस याच्यामधनं उद्भवणाऱ्या गाठी किंवा मेंदूच्या पोर्शनपासून येणाऱ्या गाठी किंवा मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये काही ट्यूमर्स उद्भवत असतील तर ते, किंवा डोळे आणि कानाच्या आतल्या भाग, डोळ्यांचा मागचा भाग आणि कानातला आतला भाग याच्यामध्ये काही उद्भवणारे ट्यूमर्स, वेदर चांगले ट्यूमर असो म्हणजे बिनाईन ट्यूमर असो किंवा कॅन्सरस किंवा मॅलिग्नंट ट्यूमर असो, हे सगळे ब्रेन ट्यूमरमध्ये अंतर्भूत होतात आणि हे सगळे न्यूरोसर्जनच्याद्वारे इलाज केले जातात. मेंदूचे ट्यूमर आणि इतर ट्यूमर याच्यामध्ये एक मूलभूत फरक असा आहे. नॉर्मली ऑन्कॉलॉजीमध्ये किंवा ट्यूमरच्या कुठल्याही सर्जरीमध्ये एक तत्त्व पाळलं जातं, ते म्हणजे मॅक्झिमम ट्यूमर रिसेक्शन. म्हणजे ट्यूमरशिवाय आजूबाजूचा जो भाग की ज्याच्यामध्ये ट्यूमरचे पाळंमुळं ही सूक्ष्म स्वरूपात पोहोचली असतील, हा असा नॉर्मल भाग जरी दिसत असला तरीसुद्धा त्याला काढणं हे रिकमेंडेड असतं. पण मेंदूमध्ये ही गोष्ट शक्य नसते, कारण मेंदूचा प्रत्येक पोर्शन किंवा प्रत्येक पार्ट हा कुठल्या ना कुठल्या कार्याशी निगडीत असतो आणि त्याला काही रिप्लेसमेंट नसते. सो त्यामुळे मेंदूमध्ये टोटल ग्रॉस रिसेक्शन करणं किंवा रॅडिकल रिसेक्शन करणं हे बरेचदा डिफिकल्ट असतं, कारण नॉर्मल मेंदूचा भाग आपण काढून ट्यूमर सकट काढून टाकू शकत नाही. हां, काही मेनिंजिओमा किंवा मेनिंजेसपासनं किंवा बोनपासनं येणारे जे ट्यूमर असतात त्याच्यामध्ये मात्र हे काही ट्यूमर रॅडिकली रिसेट करणं, नॉर्मल भागासोबत काढणं शक्य असतं, पण दरवेळेला हे शक्य होईलच असं काही कन्फर्म नाही आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण ट्यूमर काढतो तेव्हा काही प्रमाणात सूक्ष्म स्वरूपात असो किंवा मोठ्या स्वरूपात असो तो, किंवा एखाद्या रक्तवाहिनीला अटॅच असलेला पोर्शन असो, तर टोटल ट्यूमर काढणं बरेचदा शक्य होत नाही. त्याच्यामुळे मेंदूचे ट्यूमर हे वापस येण्याची किंवा पुन्हा येण्याची जी शक्यता आहे ही नेहमीच जास्त असते. ती न व्हावी त्या दृष्टीने आम्ही काही उपाययोजना करतो. म्हणजे बरेचदा आणि ट्यूमरच्या नेचरवरती पण अवलंबून असतं. सो त्याच्यामध्ये रेडिएशन थेरपी म्हणजे ऑपरेशननंतर त्या भागाला किरणोत्सर्गाचा मारा करून जे काही पेशी आहेत, ज्या ट्यूमरच्या पेशी आहेत त्यांना मृत करण्याचा प्रयत्न केला जातो. किमोथेरपीचे काही टॅबलेट्स किंवा इंजेक्शनं देऊन त्यांचं जे ग्रोथ आहे किंवा त्यांचे जे वाढण्याचं जे पोटेन्शियल आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. सो अशा प्रकारे ॲड्ज्युवंट म्हणजे ॲडिशनल येणाऱ्या थेरपीचा सुद्धा त्याच्यामध्ये वापर केला जातो. अर्थात मेंदूच्या ट्यूमरनंतर त्याच्यामुळे ऑपरेशन झालं म्हणजे आपला आजार संपला अशा गृहीतकमध्ये राहू नये, हे त्याच्यामधलं सांगण्याचं तात्पर्य आहे. सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे जर सांगितलं असेल किंवा या ट्यूमरमध्ये आपल्याला रेडिएशन करायचं आहे तर त्यानंतर त्याचं योग्य त्या वेळेला, म्हणजे टाके काढल्यानंतर आम्ही लगेचच त्याच्यामध्ये काही रेडिएशन वगैरे देतो किंवा काही पेशंटमध्ये काही कालांतरानंतरसुद्धा देतो. सो रेडिएशन घेणे किंवा त्याच्यासोबत जी काही किमोथेरपी असेल ती रेग्युलरली चालू करणे हे फार महत्त्वाचं असतं. त्याशिवाय कुठल्याही ट्यूमरच्या ऑपरेशननंतर साधारणपणे 2.5-3 महिन्यानंतर आम्ही MRI रिपीट करायला सांगतो. तो यासाठी सांगतो कारण तोपर्यंत सगळं रक्त वाळलेलं असतं, जे काही ऑपरेशनच्या दरम्यान जे काही ब्लिडिंग किंवा त्या भागातलं असतं, जी काही सूज असते ती बऱ्यापैकी नॉर्मलाइज झालेली असते आणि आपल्याला जर ट्यूमरचा काही पोर्शन तिथे उरला असेल तर तो आपल्याला लक्षात येण्यासाठी, आयडेंटिफाय करण्यासाठी ती मदत होते. आणि तो जर लवकरच आयडेंटिफाय झाला तर त्याच्यामध्ये रेडिएशन करणे किंवा त्याला वॉचफुल वेटिंग करणे किंवा त्याच्यावरती लक्ष ठेवणं हे आपल्याला सोपं जातं. दुसरी गोष्ट अशी असते की जेव्हा रेडिएशन केलं जातं तेव्हाही त्याच्यानंतर बाकीच्या इतर मेंदूलाही काही डॅमेज होतो. सो तो डॅमेज किती प्रमाणात झालेला आहे का तेही आपल्याला असेस करणं गरजेचं असतं. त्यानंतर ट्यूमरच्या काय नेचर आहे त्याच्यानुसार आम्ही दर वर्षाला एक MRI करायला सांगतो, असं 5 वर्षापर्यंत, आणि त्याच्यानंतर जर कंट्रोलमध्ये असेल तर 3-3 वर्षानंतर एकदा MRI.
याचं कारण असं असतं, हा MRI शक्यतो चुकवू नये, कारण की त्यानंतर तो ट्यूमर जर पुन्हा 1 वर्षांनी 2 वर्षांनी जर पुन्हा आपलं डोकं वरती काढणार असेल, जर त्याला आपण अर्ली फेजमध्ये आपण त्याला पकडू शकलो तर त्याच्यावरती आपल्याला आधीच उपाययोजना करणे, म्हणजे वेदर रिसर्जरी करून किंवा रेडिएशन करून करणं जर शक्य असेल तर तो वेळ आपल्याला वाचवता येतो आणि सडन सरप्राइजेस हे आपले कमी होतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते, ट्यूमरमध्ये ऑपरेशन, रेडिएशन जेवढं किमो जेवढं इम्पॉर्टंट असतं तेवढंच त्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं पॅथॉलॉजीचं रिपोर्ट. पॅथॉलॉजीमध्ये खूप ॲडव्हान्स तंत्रज्ञान आलेले आहे, त्याच्यामुळे ग्रॉस पॅथॉलॉजी, हिस्टोपॅथॉलॉजीच्या पुढे पण जाऊन इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री किंवा काही जेनेटिक ॲनालिसिस अशा अनेक काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत. किंवा काही एक तज्ज्ञांचंसुद्धा आम्ही एक्स्ट्रा ओपिनियन त्याच्यामध्ये घेतो की जेणेकरून त्यामध्ये ते ट्यूमरचं प्रकार काय आहे, सब टाईप काय आहे, सब टाईप काय आहे हे आपल्याला कळतं. त्याच्यामुळे तो ट्यूमर वापस येण्याचे किती चान्सेस आहेत, तो किती वर्षानंतर वापस येऊ शकतो किंवा त्याचं पोटेन्शियल किती आहे किंवा त्याच्यावरती कुठली एखादी पर्टिक्युलर किमोथेरपी लागू होते आहे का, या गोष्टीची आपल्याला माहिती मिळवता येते. त्याच्यामुळे ॲडिशनल हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशन करणं हे शक्यतो टाळू नये. म्हणजे बेसिक जे काही रिपोर्ट आहेत त्याच्या पुढे जर काही रिक्वायर्ड असेल तर जर तुम्हाला डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं असेल तर ते जरूर फॉलो करावं, कारण त्याच्याने आपल्या माहितीमध्ये भर पडते आणि आपल्याला ट्यूमरचा इलाज करणं सोपं जातं. तिसरी एक गोष्ट असते की बरेचदा पेशंट खूप चांगले असतात, व्यवस्थित असतात, 2-3 वर्ष होऊन जातात आणि स्वतःहूनच, कारण ऑपरेशननंतर आम्ही फिट न यावी किंवा मेंदूच्या ट्यूमरनंतर ऑपरेशननंतर फिट न यावे त्यासाठी गोळ्या चालू केलेल्या असतात, त्या गोळ्या आपोआप बंद करून टाकतात, कारण की आता काही फिट आलीच नाही गेले 2-3 वर्ष वगैरे. सो तेही बरोबर आहे, कधी कधी आम्ही स्वतःहून बंद करण्यासाठी रिकमेंड करतो. पण काही काही ट्यूमर्समध्ये ज्यांच्यामध्ये वापस येण्याचे पोटेन्शियल आहे तेव्हा अशामध्ये गोळ्या शक्यतो बंद न केलेल्या, स्वतःहून बंद न केलेल्या किंवा मेडिकल सल्ल्याच्या शिवाय बंद न करणं हे योग्य ठरत नाही, कारण की फिट येऊन पुन्हा आहे त्याच्यापेक्षा प्रॉब्लेम वाढण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये खूप जास्त होऊन जातात. सो रेग्युलर फॉलोअप करणे किंवा नेहमी आपल्या डॉक्टरच्या संपर्कात राहणे ऑपरेशननंतर, म्हणजे जरी ऑपरेशन आता चांगलं झालेलं आहे किंवा आता कुठली काही सिम्पटम्स नाही आहेत, सगळं व्यवस्थित चालू आहे, तरीसुद्धा या गोष्टीची काळजी घेणं योग्य ठरतं. कारण जो व्यक्ती सजग असतो तोच त्याच्यामध्ये त्याच्यावरती ॲक्शन घेऊ शकतो. बीइंग फोरवॉर्न्ड इज बीइंग फोरआर्म्ड. त्याच्यामुळे ट्यूमर किंवा मेंदूचे ट्यूमर हा घाबरून जाऊन किंवा तपासणी न केल्यामुळे आता तो वाढणारच नाही असं नसतं. सो जो व्यक्ती पूर्णपणे त्याच्यावरती लक्ष ठेवून किंवा त्याच्यावरती विचार करून त्याच्याबद्दल वॉच ठेवून इन्व्हेस्टिगेट करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला उपाय करणं सोपं जातं. सो मला वाटते ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशन झालेल्या सगळ्या रुग्णांना याबद्दल आता कॉन्फिडन्स येईल की याच्यातनं जर रेग्युलर फॉलोअप, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट यांच्या संदर्भातलं जर संपर्कात जर आपण राहिलो तर त्याच्यावरती इलाज करणं हे सोयीस्कर ठरू शकतं. नमस्कार.